नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपण हा आपला 37 नंबरचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण 50 प्रश्न बघणार आहोत अंदाज पत्रक संबंधित. अगदी बेसिक प्रश्न आहेत कारण पेपर चालू झालेले जिल्हा परिषदचे आणि 28 तारखेला PWDचा पेपर आहे, 29ला WRDचा सुद्धा पेपर आहे. सर्वात याच्यासाठी महत्त्वाचे विषय 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर येत आहेत. तर आपण 50 प्रश्न बघूया. अतिशय महत्त्वाचे आणि फक्त बेसिक प्रश्न बघूया. कारण ह्या गोष्टी एवढे सोपे प्रश्न आपल्याला माहीतच असायला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही जर नवीन आहात तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनासुद्धा पाठवा किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा इतरांना पाठवून द्या. लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. आपण 50 प्रश्न बघत आहोत. एखादा प्रश्न कदाचित चुकूसुद्धा शकते, पण शक्यतो चुकणार नाही. चुकलं तर कमेंट करून सांगा. पहिला प्रश्न आहे, अंदाजपत्रकाचे किती प्रकार पडतात? तर अंदाजपत्रकाचे 5 प्रकार पडतात. प्राथमिक अंदाजपत्रक, ज्योतिष अंदाजपत्रक, चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रक, अंदाजे अंदाजपत्रक, घन अंदाजपत्रक. तर 2 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात विश्वसनीय अंदाजपत्रक कोणते आहे? तर सविस्तर अंदाजपत्रक हे त्याचं उत्तर आहे. 3 नंबरचा प्रश्न बघूया. कामाची अंदाजित किंमत नकाशे, सविस्तर तपशील, डिझाईन, बाजारभावाच्या आधारे काढले जाणाऱ्या म्हणजे यांना काय म्हणतात? थोडक्यात कसं आहे, कामाची अंदाजे किंमत नकाशे, सविस्तर तपशील पत्रक, डिझाईन, बाजारभावाच्या आधारे गणित करून काढले जाते, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? अंदाजपत्रक असे म्हणतात. 4 नंबरचा प्रश्न आहे, अंदाजपत्रक कशासाठी तयार केले जाते? तर खर्चाचा अंदाज घेण्यासाठी, खर्चाची व्यवस्था लावण्यासाठी, कंत्राट आणि कागदपत्रे आणि बिले इत्यादीसाठी अंदाजपत्रक तयार केले जाते. 5 नंबरचा प्रश्न बघूया. प्लिथ एरिया अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट असलेल्या कामाच्या वस्तू कोणत्या आहेत? तर भिंतीची जाडीचा विचार केला जातो, खोलीचे क्षेत्रफळाचा विचार केला जातो, वरांड्याचा परिसर इत्यादीचा विचार केला जातो. तर इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकते, प्लिथ एरिया अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट नसलेली बाब कोणती? तर हे समजून घ्या. आता समाविष्ट असणाऱ्या बाबी कोणत्या हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 6 नंबरचा प्रश्न आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. 6 नंबरचा प्रश्न आहे, किंमत पातळीतील बदलामुळे मंजूर अंदाजापेक्षा जास्त असल्यास सुधारित अंदाज तयार केला जातो. म्हणजे किती टक्के हे त्याचं उत्तर आहे? 5%. म्हणजे जेव्हा कामाची किंमत मूळ मजूर अंदाजपत्रक किमतीपेक्षा 5% जास्त असते. 6 नंबरचा प्रश्न बघूया. तपशीलवार अंदाज तयार करताना मुख्यत्वे विचारात घ्यावे लागणारे घटक कोणते? तर सामग्रीचे प्रमाण, साहित्याची उपलब्धता, साहित्याची वाहतूक, एवढ्या गोष्टी तपशीलवार अंदाज तयार करताना विचारात घ्यावे लागतात. 8 नंबरचा प्रश्न आहे, इमारतीच्या ज्योतिष क्षेत्रफळामध्ये काय समाविष्ट आहे? तर अँटीलिव्हेड पोरचा एरिया. 9 नंबरचा प्रश्न बघूया. इथून सर्व प्रश्न सोपे आहेत. 8 नंबरपर्यंतचे प्रश्न गुगल ट्रान्सलेशन होते. इथून पुढचे प्रश्न आपल्या मराठीच्या प्रमाण भाषेनुसार आहेत. सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? नकाशा, डिझाईन, तपशील आणि दर या गोष्टीचा विचार केला जातो. 10 नंबरचा प्रश्न आहे, जेव्हा कामाची किंमत मूळ किमतीपेक्षा 5% जास्त वाढत असेल तेव्हा कोणते अंदाजपत्रक तयार केले जाते? तर तेव्हा उजळणी अंदाजपत्रक तयार केले जाते. उजळणी अंदाजपत्रकाला सुधारित अंदाजपत्रक असे सुद्धा म्हणतात. 11 नंबरचा प्रश्न आहे, जेव्हा कामाचा खर्च प्रशासकीय मान्यतेच्या रकमेपेक्षा 10% वाढण्याची शक्यता असते तेव्हा हे अंदाजपत्रक तयार करतात. तर उजळणी अंदाजपत्रक किंवा सुधारित अंदाजपत्रक. 12 नंबरचा प्रश्न आहे, मजल्याच्या क्षेत्रामध्ये बाल्कनीपर्यंतचे क्षेत्र समाविष्ट आहे, 50% त्याचं उत्तर आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा. एखाद्या कामाचा अंदाज बांधण्यासाठी खालील डेटा आवश्यक आहे: रेखाचित्र, तपशील आणि दर. 3 गोष्टी आपल्याला माहीत आवश्यक असल्यामुळे मागच्या वेळेस हा प्रश्न बघितला, फक्त इथं फिरून विचारलेला आहे. 14 नंबरचा प्रश्न, एखाद्या कामाच्या किंवा प्रकल्पाच्या विविध पैलूच्या प्राथमिक अभ्यासासाठी आवश्यक आहे. तर कोणता अंदाजपत्रक त्याचं उत्तर येते? तर ॲब्स्ट्रॅक्ट इस्टिमेट. 15 नंबरचा प्रश्न बघूया. प्लिथ एरिया अंदाजाच्या म्हणजे चटई क्षेत्र. चटई क्षेत्राच्या अंदाजाच्या तुलनेत घन दर अंदाज कमी अचूक आहे, कारण इमारतीच्या उंचीची देखील तुलना केली जाते. तर हे विधान सत्य आहे. आपल्याला चुकी बरोबरमध्ये विचारलं जाऊ शकते. चूक बरोबर, दोन्ही बरोबर असे पर्याय असू शकतात. प्लीज 15 नंबरचा प्रश्न पुन्हा वाचूया.
चटई क्षेत्राच्या अंदाजाच्या तुलनेत घनदर अंदाज कमी अचूक आहे, कारण इमारतीच्या उंचीचे देखील तुलना केली जाते. 16 नंबरचा प्रश्न बघूया. इमारतीचे प्लीत क्षेत्रफळ शोधून आणि प्लीत क्षेत्राच्या दराचे गुणाकार करून डॅश डॅश काढला जातो. जो ते क्षेत्रफळ अंदाज काढला जातो. म्हणजे इमारतीचे जे प्लीत क्षेत्रफळ आहे ते शोधले जाते अगोदर, त्याच्यानंतर प्लीत क्षेत्राच्या दराचा गुणाकार केला जातो. कशामध्ये? तर ज्योतिष क्षेत्रफळ अंदाजामध्ये. 17 नंबरचा प्रश्न बघूया. सविस्तर अंदाजपत्रकाला डॅश डॅश असेही म्हणतात. कलमदार अंदाजपत्रक असे म्हणतात. 18 नंबरचा प्रश्न आहे. उजळणी अंदाजपत्रकाला डॅश डॅश असेही म्हणतात. सुधारित अंदाजपत्रक असे म्हणतात. 19 नंबरचा प्रश्न बघूया. अंदाज हा एक तपशीलवार अंदाज आहे आणि योग्य क्रमाने आणि सुरक्षित स्थितीत रचना किंवा काम करण्यासाठी तयार केला जातो. तर देखभाल दुरुस्ती अंदाज आहे. याच्यामध्ये कशा देखभाल दुरुस्ती अंदाजामध्ये वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंदाजपत्रक हे कसं असते? वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंदाजपत्रक हा सविस्तर अंदाजपत्रकाचा एक भाग आहे. कामाची देखभाल करण्यासाठी आणि काम सुस्थितीत व सुरक्षित परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी हे अंदाजपत्रक तयार केले जाते. तर कोणते अंदाजपत्रक तयार केले जाते? देखभाल दुरुस्ती अंदाजपत्रक किंवा वार्षिक देखभाल अंदाजपत्रक. हे इथे लक्षात असू द्या. 20 नंबरचा प्रश्न बघूया आपण. इमारतीसाठी यामध्ये व्हाईट वॉर्निश, कलर, पेंटिंग, किरकोळ दुरुस्ती इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे रंगसफेदी, चुना सफेदी, वार्षिक दुरुस्ती, खड्डे दुरुस्ती, पूल व इत्यादीची जी दुरुस्ती असते त्याच्या संबंधित कोणते अंदाजपत्रक तयार केले जाते? तर देखभाल दुरुस्ती अंदाजपत्रक किंवा वार्षिक देखभाल दुरुस्ती अंदाजपत्रक तयार केले जाते. गोषवारा पत्रकामुळे कशाची किंमत समजून येते? कामाची किंमत समजून येते. सोपे प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्या अंदाजपत्रकामुळे खर्चाचा अचूक अंदाज मिळतो? तर सविस्तर अंदाजपत्रकामुळे खर्चाचा अचूक अंदाज मिळतो. 23 नंबरचा प्रश्न वाचूया. कोणते अंदाजपत्रक वाढीव कामाचे नव्याने केलेले सविस्तर अंदाजपत्रक असते व ते मूळ अंदाजपत्रकाला जोडले जाते? तर पुरवणी अंदाजपत्रक आहे, सर्वांनाच माहिती आहे. 24 नंबरचा प्रश्न बघूया. अंदाजपत्रकामुळे कोणत्या गोष्टीची कल्पना येते? कामाची किंमतीची आपल्याला कल्पना येते की किती खर्च लागते ते. 25 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्या अंदाजपत्रकामध्ये काम करण्यासाठी येणारा खर्च कलमानुसार काढला जातो? तर सविस्तर अंदाजपत्रकामध्ये कलमानुसार खर्च काढला जातो. 26 नंबरचा प्रश्न बघूया. गोषवारा पत्रक कशासाठी वापरले जाते? तर ॲटम वाईज येणारा खर्च व कामाची सर्व किंमत काढण्यासाठी गोषवारा पत्रक वापरले जाते. 27 नंबरचा प्रश्न बघूया. मालाचा दर्जा, कारागीर दर्जा, काम करण्याची पद्धत याचे सविस्तर वर्णन कोणत्या पत्रकात असते? तर तपशील पत्रकामध्ये असते. तपशील पत्रकाचे किती भाग पडतात? तर तपशील पत्रकाचे 3 भाग पडतात. ते 3 भाग कोणते येतं? प्रमाणित तपशील पत्रक, सविस्तर तपशील पत्रक आणि सामान्य तपशील पत्रक. 29 नंबरचा प्रश्न बघूया आपण. मूळ प्रस्तावात बदल करून देखील कामाचा मंजूर खर्च रकमेएवढाच राहत असेल तर कोणते इन्स्ट्रुमेंट तयार करतात किंवा अंदाजपत्रक तयार करतात? तर उजळणी अंदाजपत्रक किंवा सविस्तर अंदाजपत्रक तयार करतात. 30 नंबरचा प्रश्न आहे. वाढीव कामासाठी कोणते अंदाजपत्रक तयार करतात? तर पुरवणी अंदाजपत्रक तयार करतात. त्याच्यामध्ये वाढीव कामाची तरतूद केली जाते आणि ते जोडले जाते. 31 नंबरचा प्रश्न आहे. सविस्तर अंदाजपत्रकाचे किती प्रकार पडतात? तर सविस्तर अंदाजपत्रकाचे 4 प्रकार पडतात. ते कोणकोणते तुम्ही कमेंट करून सांगा. परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते की सविस्तर अंदाजपत्रकाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही किंवा अंदाजपत्रकाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही. तर हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजेत. तर सविस्तर अंदाजपत्रकाचे आपल्याला माहीत आहे की 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपल्याला वार्षिक दुरुस्ती अंदाजपत्रक येते, सप्लिमेंट अंदाजपत्रक येते, सुधारित अंदाजपत्रक येते आणि कलमदार अंदाजपत्रक येते. तर 32 नंबरचा प्रश्न बघूया. सेवा एकक अंदाजपत्रक म्हणजे कोणते अंदाजपत्रक? तर प्राथमिक अंदाजपत्रक, सर्व्हिस युनिट सुद्धा याला म्हणतात. 33 नंबरचा प्रश्न बघूया. रस्ते
व रेल्वे कामासाठी प्राथमिक अंदाजपत्रक तयार करताना कोणती पद्धत विचारात घेतली जाते किंवा वापरली जाते? तर प्रति किलोमीटरचा विचार केला जातो. असं विविध प्रकारचे दवाखान्यासाठी, चित्रपट नाट्यगृहासाठी, रस्ते महामार्गासाठी, वसतिगृह, शासकीय इमारतीसाठी वेगवेगळ्या कामाचे प्राथमिक अंदाजपत्रक वेगवेगळ्या पद्धतीनुसार तयार करतात. एवढं लक्षात असू द्या. 34 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्या अंदाजपत्रकामध्ये इमारतीच्या लांबी, रुंदी, उंचीचा विचार केला जातो? घनफळ, आता घनाचे सूत्रफळ सर्वांना माहिती आहे, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. इथंच त्याच्याचं उत्तर सापडून जाते. तर याचं उत्तर काय आहे? घनफळ दर अंदाजपत्रक पद्धत. 35 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या अंदाजपत्रकामध्ये कॉर्पोरेट एरियाचा विचार केला जातो? तर चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रक हे त्याचं उत्तर आहे. 36 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्या अंदाजपत्रकामध्ये स्पेसिफिकेशनची उंची व चटई क्षेत्रफळाचा दर ठरवला जातो? तर चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रक हे त्याचं उत्तर आहे. 36 नंबरचा प्रश्न बघूया. फ्लोअर एरियामधून वरांडा, जिना, पोर्च, बाथरूम इत्यादी वजा करून कोणते क्षेत्रफळ काढले जाते? कॉर्पोरेट एरिया. आता हे चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रकाशी संबंधित आहेत, एवढं लक्षात असू द्या. 38 नंबरचा प्रश्न आहे. फ्लोअर एरियाचा विचार कोणत्या अंदाजपत्रकामध्ये केला जातो? तर चटई क्षेत्रफळ अंदाजपत्रकामध्ये फ्लोअर एरियाचा विचार केला जातो. 39 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या अंदाजपत्रकामध्ये भिंतीची अंदाजे लांबी रनिंग मीटरमध्ये काढून त्याला रनिंग मीटर दराने गुणले जाते? तर हे अंदाजे क्वांटिटी पद्धतीचे अंदाजपत्रक हे त्याचं उत्तर आहे. 40 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्या अंदाजपत्रकात लाकूड काम, फरशी, विटकाम, छत इत्यादीचे अंदाजे क्वांटिटीनुसार सुपरस्ट्रक्चरचे प्रति रनिंग मीटर दर ठरवला जातो? तर अंदाजे क्वांटिटी अंदाजपत्रक हे त्याचं उत्तर आहे. 41 नंबरचा प्रश्न बघूया. अंदाजपत्रकामध्ये किरकोळ स्वरूपाच्या आकस्मिक खर्चासाठी डॅश डॅश एवढी रक्कम ठेवली जाते? तर 3 ते 5% रक्कम ठेवली जाते. 42 नंबरचा प्रश्न बघूया. प्रकल्पाच्या कामासाठी नेमलेल्या कारागिराचे पगार अंदाजपत्रकामध्ये दर्शवलेल्या कोणत्या रकमेतून दिले जातात? तर वर्क चार्जेड एस्टॅब्लिशमेंट हे त्याचं उत्तर आहे. उच्चारामध्ये थोडासा प्रॉब्लेम येईल. 43 नंबरचा प्रश्न बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण 100 रुपयामध्ये 36-37 PDF उपलब्ध करून दिलेल्याच आहेत मुलांना. 43 नंबरचा प्रश्न आहे. प्रत्येक कलमाचे मोजमाप नोंदविण्यासाठी व परिणाम काढण्यासाठी जो तक्ता तयार करतात त्यास काय म्हणतात? तर त्यास मोजमाप पत्रक असे म्हणतात. 44 नंबरचा प्रश्न बघूया. बांधकामासाठी निरनिराळ्या कलमासाठी म्हणजे बांधकाम करण्यासाठी जो निरनिराळ्या आपण कलमासाठी येणारा जो खर्च आहे तो काढण्यासाठी कोणत्या पत्रकाचा वापर केला जातो? तर गोषवारा पत्रक. 45 नंबरचा प्रश्न बघूया आपण. अंदाजपत्रकामध्ये अंदाजपत्रकीय एकूण किमतीच्या वर्क चार्जेड एस्टॅब्लिशमेंटसाठी किती टक्के तरतूद केली जाते? तर 1.5 ते 2% दरम्यानची त्याच्यामध्ये तरतूद केली जाते. WCचे विस्तारित रूप काय आहे? तर वर्क चार्जर इस्टॅब्लिश. ते वरच्या याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे दिलेलं. हा प्रश्न मी हेच केला मुद्दाम कारण विचारला जाऊ शकतो आपल्याला पण. 47 नंबरचा प्रश्न बघूया. कोणत्याही मजल्यावरील मजल्याच्या पातळीवर मोजले जाणारे इमारतीचे बांधलेले कव्हर केलेले क्षेत्र आहे? तर जो ते क्षेत्रफळ हे त्याचं उत्तर आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे. प्रकल्पाची अंदाजे किंमत जाणून घेण्यासाठी प्रारंभिक टप्प्यात जो अंदाज तयार केला जातो त्याला काय म्हणतात? प्राथमिक खर्चाचा अंदाज त्याला असे म्हणतात. 49 नंबरचा प्रश्न बघूया आपण. डॅश डॅशद्वारे प्राप्त होणारा खर्च अंदाज घनदर खर्च अंदाज आहे. तर इमारतीच्या उंचीसह प्लित क्षेत्राचा गुणाकार करून म्हणजे हे कसं आहे, जो आपला घनफळ दर अंदाजपत्रक आहे ना त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. 50 नंबरचा प्रश्न. इमारतीच्या घनसामग्रीच्या आधारे तयार केलेला अंदाज म्हणून ओळखला जातो. घनफळ दर अंदाज म्हणून ओळखला जातो. तर हे होते मित्रांनो अंदाजपत्रकासंबंधित 50 प्रश्न. बरेच प्रश्न बेसिक प्रश्न 2दा-3दा वाचून घ्या, तुम्हाला समजून जाते. परीक्षेमध्ये या टाईपचे प्रश्न आले तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. एखादा प्रश्न चुकला असेल तर आपण तो नंतरच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करू. आता आपण 36-37 PDF 100 रुपयामध्ये देणार आहोत. तर ज्या मुलांनी अगोदर 100 रुपये देऊन 35 PDF घेतल्या त्यांनी मॅसेज करावा, त्यांना ही आणि कालची PDF
चे म्हणजे 100 प्रश्न आपण त्यांना पाठवून देऊ 2 PDF 36 आणि 37 नंबरचे, कारण पेपर जवळ आलेले आहेत. तर सर्वांनाच ज्यांना कोणाला PDF हवे असेल त्यांनी फोन करा अगोदर. त्याच्यानंतर PDF बद्दल सांगितलं जाईल कसे प्रश्न आहेत काय. यूट्यूबला सगळे प्लेलिस्टमध्ये हे प्रश्न आहेत, पण रिव्हिजनसाठी उपलब्ध करून देत आहे आपण. ठीक आहे, धन्यवाद.